आतमधून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत सुरमई फ्राय काय भारी लागतं ना. तर आज आपण एकदम कमी तेल वापरून, कमी मसाले वापरून जसं आपण बाहेर खातो ना, त्याच चवीची सुरमई फ्राय घरी बनवणार आहोत. त्याचबरोबर फिश फ्राय करत असताना तव्याला चिटकू नये आणि त्यावरचं रव्याचं कोटिंग निघू नये, त्यासाठी छोटे मोठे टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तुमची सुरमई फ्राय देखील एकदम परफेक्टच होणार. चला तर लगेच आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे. सुरमई नेहमी खूप मोठ्या साईजची घ्यायची नाही, मीडियम साईजचीच घ्यायची, ती चवीला खूप छान लागते. आणि अख्खी एक सुरमई होती, त्यामुळे त्यामध्ये शेपटीचा भाग आणि डोक्याचा भाग देखील आलेला आहे. डोक्याच्या भागाचे त्यांनी 2 तुकडे करून दिलेत. मार्केटमधून आणतानाच त्यांनी तुकडे करून दिले होते. या साईजचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत. सर्व तुकडे जे आहेत ते सारखेच आहेत. सर्वात अगोदर आपल्याला माशांना लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. लिंबू लावल्याने काय होतं, माशाचा जो मासा वास असतो ना, तो वास येत नाही. त्यामुळे सर्वात अगोदर आपण लिंबू लावून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपण लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो माशासाठी मी अर्धा लिंबू इथे घेतलेला आहे. सगळीकडे व्यवस्थित लिंबाचा रस लावून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. खूप जास्त मीठ देखील घ्यायचं नाही आहे. अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे. तर माशांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित हळद मीठ लावून ठेवायचं. तुम्ही लगेचच फ्राय करणार असाल तर लगेचच याला मसाला लावून घ्यायची, आणि जर थोड्या वेळाने फ्राय करणार असाल तर हा जो फिश आहे ना, तो हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण आता लगेचच फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर मी आता हे जे माशांचे तुकडे आहेत ते एका बाजूला सरकून ठेवत आहे आणि लगेचच आपण आता मसाला बनवून घेऊयात. या फिश फ्रायसाठी मी जास्त मसाले अजिबात वापरणार नाही. फक्त मी एकच मसाला घेतला आहे, फिश फ्राय मसाला. मी जो नेहमीच घरी वापरते तो मसाला मी इथे घेतलेला आहे फिश फ्रायचा. आणि यामध्ये 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. तर आलं लसणाची पेस्टमध्ये देखील मीठ असतं आणि ही पेस्ट मी घरीच बनवलेली आहे. आणि हा जो फिश फ्रायचा मसाला आहे त्यामध्ये देखील मीठ आहे, त्यामुळे मी जास्तीचं मीठ इथे अजिबात टाकणार नाही आहे. आणि या मसाल्यामध्ये पाणी न टाकता हा मसाला मिक्स करून घ्यायचा. तर मी इथे अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे. तर जर हा अशा पद्धतीने कोरडा वाटत असेल मसाला, तर आपण आणखी अर्धा चमचा यामध्ये तेल टाकायचं. तर पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस देखील टाकू शकता, अर्धा लिंबाचा रस टाकू शकता, त्याने चव आणखी छान लागेल. तर आता मी जवळजवळ 1 चमचा तेल टाकून हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि माशाच्या दोन्ही बाजूला हा मसाला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. या मसाल्यामध्ये तिखट पण असतं, त्यामुळे आपल्याला जास्तीचं तिखट टाकायची देखील गरज पडत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मसाल्याने कोटिंग करून घ्यायचे. तर याच पद्धतीने मी बाकीचे आता सर्व जे मासे आहेत ते मी असेच मसाल्याने कोटिंग करून घेते. सर्व माशाला मी व्यवस्थित मसाल्याने कोट करून घेतले. तर आता फक्त 5 मिनटंच हे बाजूला ठेवायचं आहे आणि आपण जे वरचं आवरण आहे रव्याचं ते बनवून घेऊया. तर इथे एकदम माझी मीडियम साईजची छोटी वाटी आहे, ती वाटी भरून मी रवा घेतला. या ठिकाणी तुम्ही बारीक रवाच वापरायचा आहे, जाडा रवा इथे वापरायचा नाही आहे. तर 1 वाटी रव्याला मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि बघा, अर्ध्या चमच्यालाही कमी, म्हणजे पाव चमचाच मी इथे मीठ टाकलं आहे, कारण आपण बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आणि पाव चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकली. हे जे आपण बनवत आहोत ना, फक्त हे वरचं कोटिंग आहे, त्याला थोडीशी चव यावी, त्याला देखील थोडासा तिखटपणा यावा, यासाठी आपण यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि यामध्ये जे माशाचे तुकडे आहेत ना, एक एक करून टाकून घ्यायचे आणि दोन्ही बाजूला व्यवस्थित रव्याने कोटिंग करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने जास्त दाबायचं नाही किंवा जास्त देखील हा रवा याला लावायचा नाही आहे. रव्या आणि तांदळाचं हे जे मिश्रण आहे ते जेवढं त्या माशांच्या तुकड्याला लागेल तेवढंच आपल्याला लावायचं आहे. जास्तीचं दाबून लावायचं नाही, फक्त व्यवस्थित लागलं पाहिजे सगळीकडे, याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण यामध्ये तांदूळ टाकलेला आहे, त्यामुळे तांदळाच्या पिठाने खूप छान असा क्रिस्पीपणा फिश फ्रायला येतो आणि चवही खूप छान लागते. जास्त तांदळाचं पीठ यामध्ये वापरायचं नाही. हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ना, तेच प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे. 1 वाटीला 2 चमचे तांदळाचं पीठ, हेच प्रमाण तुम्ही देखील घ्या. लगेचच मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तर तवा छान गरम झाला. यावर मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे तेल आहे ते सगळीकडे व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे.
आपल्या किटलीमध्ये जी छोटीशी पळी असते ना, तर ते 3 पळ्या मी तेल घेतलं आहे. तर आता आपण ज्यावेळेस मासे तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि पटापट व्यवस्थित मासे त्यावर ठेवून घ्यायचे. खूप जास्त देखील ठेवायचे नाही आहेत, कारण जी गॅसची फ्लेम असते ना ती फार कडेपर्यंत जात नाही. त्यामुळे जेवढे मध्यभागी बसतील ना तेवढेच तुकडे आपण तव्यावर ठेवलेले आहेत. आणि यानंतर आता गॅसची फ्लेम कमी होऊ द्यायची. लगेचच ते मासे हलवायचे नाही आहेत. बघा मी आता 2 ते 3 मिनटं थांबली होती आणि 2 ते 3 मिनटानंतर व्यवस्थित हे जे फिशचे तुकडे आहेत ना ते आपण पलटी करून घ्यायचे. तर पलटी करत असताना बघा आपण जे प्रमाण सांगितलेलं आहे ना रवा आणि तांदळाचं ते परफेक्ट आहे. त्यामुळे हे जे कोटिंग आहे ते माशापासून अजिबात वेगळं झालेलं नाही आहे. व्यवस्थित चिटकून राहिलेलं आहे आणि तवा देखील व्यवस्थित गरम होता. त्यामुळे हे माशाचे तुकडे जे आहेत ते तव्याला देखील अजिबात चिटकलेले नाहीत. तवा जर कमी गरम असेल आणि त्यावरचं तेल देखील कमी गरम असेल तर 100% मासे तव्याला चिटकतातच. त्यामुळे तव्याचं तापमान, तेलाचं तापमान हे देखील महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण फिश फ्राय करतो त्यावेळेस खूप छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं. आणि आता मी तुम्हाला काट्या चमच्याने चेक करून देखील दाखवलेलं आहे. फिश एकदम छान असा फ्राय झालेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेला आहे. एकदम मस्त असा कुरकुरीत आवाज येतो त्याचा. गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. सुरुवातीलाच फास्ट गॅस ठेवायचा आणि एकदा का आपण तेलामध्ये मासे टाकले त्यानंतर मीडियम फ्लेम ठेवायची आणि नंतर मग कमी गॅस करायचा. जास्त फास्ट गॅस जर ठेवला ना तर काय होईल, हा जो रवा आहे ना तो जळल्यासारखा होईल आणि माशांची चव देखील वेगळी होईल. तर हा जो वरचा रवा आहे, कोटिंग आहे, ते जळलं नाही पाहिजे. त्याला छान असा सोनेरी रंग आला पाहिजे. या पद्धतीने आपण मासे फ्राय करून घ्यायचे. आता हे फिश पूर्णपणे फ्राय झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊयात आणि दुसरी बॅच जी आहे, दुसरे राहिलेले मासे आहेत ते आपण फ्राय करण्यासाठी तव्यावर टाकूयात. बघितलं ना, अजिबात तव्याला चिटकलेला नाही आहे. कुठलाही माशाचा एकही तुकडा तव्याला चिटकलेला नाही आहे किंवा रव्याचं जे कोटिंग आहे ते सुद्धा माशापासून वेगळं झालेलं नाही आहे. त्यामुळे हेच प्रमाण तुम्ही घ्या रव्याचं आणि तांदळाचं. आता पुन्हा बघा राहिलेले मासे आपण तव्यावर टाकलेले आहेत. 3 चमचे मी इथे तेल टाकले. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण बाकीचे सर्व जे माशांचे तुकडे आहेत ते तव्यावर टाकलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आहे जी फास्ट आहे. व्यवस्थित टाकून घ्यायचे. फिश फ्राय करण्यासाठी आपण खूप जास्त तेल देखील वापरलेलं नाही आणि यावर झाकण देखील ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही माशांवर झाकण ठेवलं ना तर वरचं जे आवरण आहे रव्याचं ते नरम पडतं, म्हणजे असं एकदम क्रिस्पी होत नाही आणि आतमधून सुद्धा मासे जास्त असे ओलसर होतात. त्यामुळे झाकण न ठेवताच मासे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. व्यवस्थित फ्राय होतात. फक्त आपल्याला गॅसची फ्लेम व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे फिश आहेत ना ते देखील आता 2 ते 3 मिनटामध्ये छान फ्राय झालेत. तर एका बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेत. आता पलटी करून घ्यायचेत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचेत. याच पद्धतीने तुम्ही देखील सुरमई फ्राय नक्की ट्राय करून बघा. एकदम कमी मसाले, एकदम कमी तेलामध्ये कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे आपण सुरमई फ्राय आज बनवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.